नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला सुरुवात करूया. 180 किलोमीटर अंतर कापण्यासाठी एका जीपला 4 तास लागतात. हेच अंतर 3 तासात कापण्यासाठी जीपचा वेग किती वाढवावा लागेल? तर सुरुवातीला आपण 180 किलोमीटर कापण्यासाठी किती तास लागतात? 4 तास. मग एका तासामध्ये किती अंतर कापेल गाडी? तर 4 ने याला भाग द्या. 4 चोक 16 आणि 20 म्हणजे 4 पंचा 20. ठीक आहे. किती आलं हे? 45. एका तासामध्ये 45 किलोमीटर वेग असेल. ठीक आहे. 1 तास 4 तासामध्ये 180 तर एका तासामध्ये किती? 45 किलोमीटर. मग आपल्याला हेच म्हणजे कोणतं? 180. ठीक आहे. 180 किलोमीटर हे अंतर आता 3 तासात कापायचे. तर मग एका तासामध्ये किती? तर 3 ने भाग द्या. 3 सक 18 म्हणजे 60 किलोमीटर. एका तासामध्ये 60 किलोमीटर बघा. मग हे सुरुवातीला एका तासामध्ये किती किलोमीटर आहे? 45 किलोमीटर गाडीचा वेग आहे. आणि नंतर 3 तासामध्ये जायचं असेल तर गाडीचा वेग एका तासामध्ये किती पाहिजे? 60 किलोमीटर पाहिजे. तर मग किती वाढवला आपण? तर नंतरचा वेग हा किती आहे? 60 आहे. आणि अगोदरचा वेग किती होता? 45 आहे. दोघांची वजाबाकी केली तर किती येईल? 15 किलोमीटर. म्हणजे गाडीचा जो वेग आहे तो ताशी 15 किलोमीटरने वाढवावा लागेल. बघूया पुढचा प्रश्न. एक चौरस व आयत या दोन आकृतींचे क्षेत्रफळ समान आहे. त्या आकृतीतील चौरसाची बाजू 42 मीटर व आयताची इथे रुंदी पाहिजे. आयताची रुंदी 28 मीटर आहे. तर आयताची परिमिती किती असावी? आता इथे चौरसाचे क्षेत्रफळ आणि आयताचे क्षेत्रफळ दोन्हीही समान आहे. चौरसाचे क्षेत्रफळ आणि आयताचे क्षेत्रफळ सारखे आहे. मग चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजेच काय? तर बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग म्हणजे आपण बाजू गुणेला बाजू असं लिहू शकतो. बाजू गुणेला बाजू. आणि आयताचे क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणेला रुंदी. आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणेला रुंदी. आता आपल्याला दिलेलं काय आहे? चौरसाची बाजू दिली 42 मीटर म्हणजे इथे काय येईल? 42 गुणेला 42 बरोबर. लांबी आपल्याला दिलेली नाहीये परंतु रुंदी दिली. तर रुंदी किती आहे? रुंदी आहे 28 मीटर. मग आपल्याला विचारलं काय? आयताची परिमिती. आयताची परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज. पण आपल्याकडे लांबी नाही. मग यावरून आपण लांबी काढू शकतो. आयताची लांबी काय येईल इकडे? तर हे जे 28 गुणाकारामध्ये आहेत हे जातील या भागाकारामध्ये. 42 गुणेला 42 भागीला 28. आता याला 14 ने भाग जातो. मग 14 दोन्ही 28, 14 त्रिक 42